राजीनामाच द्यावा लागणार आहे त्यांना. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आजच्या विजयाची. तिकडे वारी सुरू होती, इकडे न्यायासाठी संघर्ष सुरू होता. एका बाजूला विठ्ठल विठ्ठलाचा गजर होता आणि त्या दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आक्रोश होता. विठुराया, तू तुझ्या दारी लाखो वारकरी माथा टेकत होते रे. आणि आज विद्यार्थी हजारो त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उभे होते. त्यांच्या डोळ्यात द्वेष नाही, फक्त उज्ज्वल भविष्याची आस होती रे. त्यांच्या हातात शस्त्र नाही, फक्त न्यायासाठी अपेक्षा होती. विठ्ठला, आज त्यांचा संघर्ष हा यशस्वी झाला आहे. तुझ्या चरणी आज एकादशी निमित्त एकच प्रार्थना, वारीतील प्रत्येक पाऊल सुखरूप पार पडू दे. तुझ्या चरणी टेकलेलं प्रत्येक मस्तक त्याची आशा पूर्ण होऊ दे. आणि संघर्ष करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो न्याय, सन्मान आणि उज्ज्वल भविष्याची एक विश्वास मिळू दे. कारण शिक्षण हे उपकार नाही आहे, तो प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे. आणि आज तो त्यांनी मिळवला आहे. आणि हा विजय आहे या आजच्या तरुण पिढीचा, आमच्या लहान बंधू भावांचा आणि येणाऱ्या पुढच्या पिढीचा हा विजय आहे. तुमच्या आणि माझ्या मुलांच्या, लेकरांच्या भविष्याचा. आणि जे मुलं लाठी काठी खाऊन देशाची अहिंसा सोबत ठेवून गांधींच्या विचाराने चालून आपला विजय मिळवला, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मी करते. आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून आभार मानते की तुम्ही खऱ्या अर्थाने भारतीय म्हणून आपल्या प्रतिज्ञेचा मान ठेवून भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या शब्दाला जागून तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी, त्यांच्यासाठी विचार बदललात आणि हे करून दाखवलं खूप गरजेचं आहे. आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला हवा, हेच आपलं संविधान शिकवतं. जय हिंद, जय भारत, जय संविधान.